जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 44. साधूवर श्री गजानन महाराज समाधीस्थ झाले. शेगावच्या लोकांना वाटू लागले की शेगावचा ज्ञानगभस्ती अस्ताला गेल्यावर आता या शेगावात काय राहिले. देव नाही देवाऱ्यात, आता व्यर्थ खेपा शेगावात. काही लोक समजत की गजानन महाराज शरीराने शेगावात नसले तरी दिव्य अदृश्य ज्योतीच्या रूपाने त्यांचे अस्तित्व शेगावात आहे. इंद्रायणी काठी समाधीस्थ झाल्यानंतरही संत श्री ज्ञानेश्वर भाविकांना भेटले होते. तसेच श्री गजानन स्वामी समाधीनंतरही आपल्या भक्तांना दर्शन देत असत. गणपत कोठाडे नावाचा एक भाविक गृहस्थ रायली कंपनीचा एजंट म्हणून शेगावातील एका दुकानात काम करत होता. गणपतची गजानन महाराजांच्या चरणी निष्ठा होती. गजानन महाराजांचे नित्य दर्शन घेण्याचा त्याचा नेम होता. रोज सूर्यास्ताच्या वेळी गणपत मठात जात असे आणि गजानन स्वामींच्या समाधीजवळ बसून मनोभावे स्तवन करत असे. एकदा गणपतला वाटले की उद्या विजयादशमीच्या दिवशी गजानन स्वामींच्या समाधीला अभिषेक करून ब्राह्मण भोजन घालावे. मग त्याने अभिषेकाची सर्व तयारी केली. मठात मोठ्या प्रमाणात शिरा लाडला. ते बघून गणपतची पत्नी त्याला रागाने बोलू लागली की तुम्ही हे काय करत आहात? एवढा उधळेपणा कशाला करता? वरचे वर अभिषेक ब्राह्मण भोजन करून पैसे वाया का घालवता? मी लंकेची पार्वती, माझ्या अंगावर सोन्याचा फुटका मणीही नाही. ईश्वराने आपल्याला 4 मुले दिली आहे. उद्या विजयादशमी आहे. उद्या सणाच्या दिवसासाठी मुलांना चांगले कपडे किंवा दागिने नाही. संसारी गृहस्थाची ही काय रीत झाली? हाती आलेला पैसा उधळून न टाकता प्रपंचासाठी धनसंचय करावा एवढेही तुम्हाला कळत नाही. आपल्या पत्नीचे हे टाकून बोलणे गणपतला आवडले नाही. तो पत्नीला म्हणाला, मला प्रपंचहूनही परमार्थ श्रेष्ठ वाटतो, तेव्हा मी अभिषेक व ब्राह्मण भोजन करणारच. त्या रात्री गणपतच्या पत्नीला स्वप्न पडले. स्वप्नात गजानन महाराज आले आणि तिला म्हणाले, अशा स्वतःचे प्रेम बाळगून उगाच आपल्या पतीला छळू नकोस. तो जे करतो आहे ते त्याला करू दे. भूमीवरचे धन भूमीवरच राहणार आहे. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक पुण्य आहे. त्यासाठी खर्चलेले धन वाया जाणार नाही. जसे बीज पेरले की ते उगवते, तसाच पारमार्थिक पुण्याचाही लाभ मिळतो. मुली, म्हणून तुला सांगतो, तुझ्या पतीला अडथळा करू नकोस. दुसऱ्या दिवशी गणपतच्या पत्नीने त्याला रात्रीचे स्वप्न सांगितले. ते ऐकून गणपतला अतिशय आनंद झाला. तो पत्नीला म्हणाला, इथे गजानन महाराजांचे अस्तित्व आहे याचा तुला अनुभव आला ना? आपली मुले बाळे धन दौलत या सगळ्याची काळजी घेणारे स्वामी इथे आहे, तेव्हा तू चिंता करणे सोडून दे. मग दसऱ्याच्या मुहूर्तावर गणपतने मठात यथासांग पूजन केले व ब्राह्मण भोजन घातले. गजानन महाराजांच्या समाधीनंतर अमरावतीच्या लक्ष्मण जांजाळला सुद्धा असाच अनुभव आला. लक्ष्मण गजानन स्वामींचा भक्त होता. घरच्या काही कटकटींनी तो वैतागला होता. व्यापारासंबंधी काही कामानिमित्त लक्ष्मण मुंबईला गेला होता. काम आटोपून घरी परत येण्यासाठी तो मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनवर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर आला. स्टेशनवर त्याला एक परमहंस साधू भेटला. अजानुबाहू, उंच बांधा, दृष्टी नासागरी, तोंडाने सतत ओंकाराचा जप चालला होता. साधू लक्ष्मणला म्हणाला, तू गजाननाचा शिष्य असूनही असा हताश का होतोस? मागे अमरावतीला तू आपल्या घरी पुण्यतिथी करून 400 पानांचे जेवण घातले होतेस. तेव्हाचे गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तरांचे उदाहरण आठव. बापट मास्तरांना पुत्रशोक झाला असूनही ते प्रसाद घ्यायला तुझ्या घरी आले होते ना? त्यावेळी तुझ्या घरी प्रसादाच्या जेवणासाठी पेठकरांचे ब्राह्मण कसे आले सांग बरं? अरे, त्या दोघांच्या स्वप्नात जाऊन गजानन स्वामींनीच उपदेश केला
आणि त्यांना तुझ्या घरी प्रसादासाठी पाठवले. या खुण्याच्या गोष्टी ऐकून लक्ष्मण थक्क झाला. तो विचार करू लागला की हा संन्यासी कोण असावा. लक्ष्मणने संन्यासाला आदराने नमस्कार करताच संन्यासी गुप्त झाला. त्यानंतर लक्ष्मण दरवर्षी आपल्या घरी पुण्यतिथी साजरी करू लागला. अवधूत खेडकर आणि इतर काही जणांनाही गजानन महाराजांनी संन्यासाच्या वेशात भेट दिली. रतन सा नावाचा एक गृहस्थ गजानन महाराजांचा निस्सीम भक्त असून तो मठातील प्रामाणिक सेवेकरी होता. रतन सा मठात कारकुनाचे काम करत असे. रतन साने भक्तांना आणि शिष्यांना विचारून गजानन महाराजांच्या चरित्रासाठी माहिती गोळा केली होती. रतनसाचा 1 वर्षाचा मुलगा दिनकर याला सोपतेणीचा रोग झाला. त्या रोगाने तो बालक पूर्णपणे सुकून गेला. त्याच्या अंगात रक्त शिल्लक राहिले नाही. अंगातली सगळी हाडे दिसू लागली. बड्या बड्या वैद्यांनी उपचार केले, पण काहीही उपयोग झाला नाही. दिनकर सतत रडत आहे. दूध पाणी घेईना. त्याच्या अंगातून ताप हटेना. शेवटी वैद्यांनी सांगितले की आता औषध पाणी देऊन काहीही उपयोग नाही. आता मुलगा वाचणे शक्य नाही. ते ऐकून रतनसा ढसाढसा रडू लागला. दिनकरचा अंतकाळ अतिजवळ आला. त्याचे हातपाय गार पडले. डोळ्यातले तेज मंदावले. मनगटातील नाड्याही लागेनात. घरातली सगळी माणसे अतिशोकाने रडू लागली. शेवटी रतनसाने विचार केला की काहीही करून आता माझा मुलगा वाचणार नाहीच आहे. तेव्हा हा शेवटचा उपाय करून बघावा. त्याने आपला पुत्र गजानन स्वामींच्या दारात नेऊन ठेवला आणि त्यांना नवस बोलला की माझा पुत्र बरा झाल्यास मी तुम्हाला 5 रुपयांची श्रेणी वाटेन. त्याने गजानन स्वामींची आळवणी केली की स्वामी, तुम्ही अवघ्यांच्या नवसाला पावता. मी सुद्धा आपलाच आहे. मला उपेक्षू नका. माझ्यावर आपली कृपा करा. आज जर माझा मुलगा तुमच्या दारात मृत झाला तर साऱ्या वराडात तुमची नाचक्की होईल. लोक तुमचे चरण अमृताप्रमाणे मानतात. आज मी तुमच्या चरणी माझ्या पुत्रासाठी अमृत मागायला आलो आहे. हे स्वामी गजानना, मला निराश करू नका. आज जर माझा पुत्र वाचला नाही तर मी इथे तुमच्या पायावर माझे डोके फोडीन. रतनसा काही वेळ अशी प्रार्थना करत राहिला. काही वेळ असाच गेला. मग चमत्कार झाला. ते बाळ हातपाय हलवू लागले. त्याची नाडी ठिकाणावर आली आणि ते रडू लागले. तो चमत्कार पाहून सर्वांना आनंद झाला. थोड्याच दिवसात दिनकर पूर्णपणे बरा झाला. समर्थ कृपा झाल्यावर गंडात तरी टळू शकते. श्रद्धायुक्त नवस केल्यास तो फळाला येतो. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा हाही श्री गजानन कृपेचाच प्रसाद होता. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.